आज मी आले आहे आमच्या कॅटला घेऊन ॲनिमल हॉस्पिटलमध्ये कॅट वॅक्सिनेशनसाठी. सो इयरली काही वॅक्सिन्स रिक्वायर्ड असतात, ते कॅटला देणं अत्यंत गरजेचं आहे. सो त्यासाठी आज आम्ही इथे हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत. सो जे हे माझ्यासमोर तुम्हाला स्टोअर दिसत आहे त्याचं नाव आहे पेटको आणि हे स्पेशल ॲनिमल स्टोअर आहे. सो आतमध्ये भरपूर गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि यामध्येच ॲनिमल हॉस्पिटल पण आहे. सो आतमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिलं मी रजिस्ट्रेशन केलं आणि त्यानंतर आमच्या कॅटचं वजन चेक केलं. सो इकडे डॉक्टर्स आलेले आहेत आणि ते कॅटला एक्झाम रूममध्ये घेऊन गेलेले आहेत. सो आता सगळं ते बेसिक चेकअप करणार. कॅटला काही प्रॉब्लेम आहे का, तब्येत वगैरे सगळं रिलेटेड टेस्ट असतात त्या करतात. आमचं कॅट खूप जेंटल आहे आणि खूप छान ते कॉर्पोरेट करत आहे डॉक्टरसोबत. सो बघा इकडचे डॉक्टर्स पण कॅटला खूप छान हँडल करतात. आता थोड्या वेळातच वॅक्सिन द्यायला सुरुवात करतील आणि मी ते बघू शकत नाही, त्याच्यामुळे मी आता थोडं इकडे तिकडे फिरेन आणि वॅक्सिनेशन झालं की नंतर घेऊन जाईन. सो इथे बघा तोपर्यंत मी तुम्हाला बाकीच्या स्टोअरमध्ये असलेल्या गोष्टी दाखवते. ह्या सगळ्या गोष्टी ॲनिमल्सच्या आहेत, डॉग आणि इतर जे काही पेट्स आहेत, बर्ड्स आहेत, त्यांच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत. रॉ फूड, फ्रेश फूड, फ्रोझन फूड पण अवेलेबल आहे. सो कॅटचं वॅक्सिन देऊन झालेलं आहे. सो त्याला घेऊन आता मी स्टोअरमध्ये थोडी शॉपिंग करते आणि इथे बघा भरपूर सारे कॅट टॉईज आहेत. सो इथे ॲनिमल हॉस्पिटल कसे वर्क करतात तर इथे भरपूर छान अशी सुविधा प्रोव्हाइड केली जाते. जसं आपल्याला हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट्स घ्याव्या लागतात तसं कॅटसाठी पण इथे अपॉइंटमेंट घ्याव्या लागतात. सो आज आमच्या कॅटची अपॉइंटमेंट होती आणि ते टाईमवरती येणं खूप गरजेचं आहे. सो इथे बघा मला एक नवीनच ॲनिमल बघायला भेटलं आहे. फेरेट्स असं त्याचं नाव आहे. ते इथे झोपलेले आहेत आणि हा आहे छोटासा क्यूटसा असा उंदीर. सो उंदरांची पण बघा सोय कशी केली आहे. ही आहे वाळू जी कॅट लिटर बॉक्समध्ये यूज करावी लागते आणि हे आहे कॅट ट्री जे कॅटला खूप आवडतं. जवळपास 22,000 रुपयांचं आहे. सो आमच्या कॅटकडे पण सेम ट्री आहे आणि इथे भरपूर फिश टँक आहेत आणि प्रत्येक फिश टँकमध्ये डिफरंट टाईपचे फिश ठेवलेले आहेत. खूप छान अट्रॅक्टिव्ह असे आहेत. सो आमच्या कॅटला पण हे फिश दाखवले आणि ते बघून त्याला फार आनंद होत होता, कारण त्याने पहिल्यांदा रिअल लाईफमध्ये असं डायरेक्टली फिश बघत होता रिअलमध्ये. सो त्याला फार आनंद होत होता. इथे काही झाडं पण आहेत फिश टँकमध्ये ठेवण्यासाठी आणि हे बघा इथे काय आहे. हा $100चा सरडा आहे. इथे अमेरिकेमध्ये लोक सरडे पण घरामध्ये पाळतात. खूप व्हरायटीचे सरडे बघायला भेटतात पण ह्यांना बघूनच कसं तरी वाटत आहे. आणि हे बघा आमचं कॅट त्या सरड्याला बघत आहे आणि तो सरडा किती एक्साइट झाला आहे त्या कॅटकडे येण्यासाठी. आणि ह्या सरड्यांना खाण्यासाठी ते जिवंत किडे पण ठेवलेले आहेत. सो असं आहे अमेरिकेतील ॲनिमल स्टोअर आणि ॲनिमल हॉस्पिटल सिस्टम. सो इथे सगळ्या सुविधा प्रोव्हाइड केल्या जातात आणि आपल्या माणसांसारखाच हा ॲनिमलचा शॉपिंग मॉल आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो.